नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर दसऱ्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी मी गुलाबजामुन बनवायला घेतले होते, कारण म्हटलं दसऱ्याच्या दिवशी छान मूर्तीन पण गुलाबजामुन तोपर्यंत। तर इकडे पाक बनवायला घेतलं, त्यामध्ये वेलायची टाकली आणि दूध फ्रीजमध्ये होतं म्हणून रूम टेम्परेचरवर इतकं गरम करून घेतलंय आणि दुधामध्ये तार वगैरे काही येऊ द्यायचं नाही। पिहूने पाक मदत केली मला गुलाबजामुन बनवायला, तर मला मदत केली आणि मी दुधामध्येच तर तिला काही जमत नव्हतं म्हणून ती चिडलेली होती, हाताला तूप लावून मस्त गोळे गुलाबजामुन बनवण्याची तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जेव्हा आपण गुलाबजामुन पाकामध्ये तेही पिहूला काही कंट्रोल झाला नाही म्हणून तेव्हा ते गुलाबजामुन पाकामध्ये सोडायचे, त्यानंतर ते काही फुटत वगैरे नाही, मस्त मुरतात पाकामध्ये। तर सकाळी मस्त लवकर उठले आणि घर झाडून झुडून घेतले, सगळं आवरलं आणि रांगोळी काढायला बसले। तर छोटीशी सिंपल रांगोळी काढली होती आणि लक्षच राहिलं नाही क्लिप घ्यायचं म्हणून, नंतर क्लिप घ्यायला गेले। तर कशी काढली रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला सगळ्याला धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। तर लेटेस्ट व्हिडिओ येतोय तर ॲडजस्ट करून घ्या विशेष। तर इकडे मी मांड्याचे पुरणपोळे बनवायला घेतले होते, कारण मला अशीच इच्छा होती खूप दिवसापासून बनवायची। तर मी काही व्हिडिओ वगैरे बघितला नाही आणि अचानकच माझा मूड झाला की चला आज बनवूनच टाकूया। तर काही हिंमत केली आणि बनवायला घेतले, तर छान जमलं, बऱ्यापैकी छान जमले आहेत। तर या खापरावर म्हणजेच की माठ उलटा करून खाली जाळ करून त्यावर शेकत असतात। तर माझ्या आत्याच्या मुलीला मनीषा ताईला खूप छान जमतात आणि तिच्याकडे गेलो तेव्हा खायला भेटायचे। आता लग्न आधीची गोष्ट येते, तर आता लग्न झाल्यापासून तर काही भेटलं नाही खायला, कारण जाणं झालं नाही तिच्याकडे, काही संसारातच खूप गुंग झाले मी। तर इकडे पिहूच्या पप्पाला खूप जास्त भूक लागली होती, तर पिहू बोलली की आज पप्पासाठी मी जेवण आणणार आहे। तर बघा आज प्लेटमध्ये किती छान छान मेन्यू होते आणि दुपारी पंकजाताई मुंडेंचं भाषण होतं, तर आम्ही ते ऐकत बसलो होतो। जेवता जेवता ते ऐकलं आणि नंतर संध्याकाळी छान तयार झालो आणि संध्याकाळी मस्त तयार होऊन आम्हाला जायचं होतं आत्यांच्या घरी पाया पडायला, म्हणजे माझ्या मावस आत्या राहतात तिथे, तर त्यांच्याकडे जाणार होतो दर्शनाला। आणि घरी मस्त वंदना वगैरे करून घेतली आणि सगळ्या वस्तूंची पूजा करून घेतली। यावेळेला माझंही सामान होतं पूजेला, ते म्हणजेच की ट्रायपॉड आणि मोबाईल माझं, मीही याच्यावर काम करते म्हणून मी खूप एक्सायटेड होते याची पूजा करण्यासाठी। तर यांच्याही सगळ्या वस्तूंची पूजा करून घेतली, नंतर वंदना वगैरे घेतली, आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला थोडासा। तर कसं सजवलं आहे मी गौतम बुद्धापाशी मला कमेंटमध्ये सांगा नक्की। सिंपल साधं केलं आहे आपलं। आणि यावेळेला मला तांब्याच्या मूर्तींची कमी भासली, म्हणजे बाबासाहेबांची मूर्ती आणि गौतम बुद्धांची मूर्ती मला घ्यायची। दरवेळेला सासर घरीच असते प्रत्येक सणाला मी, तर असं काही मला जाणवलं नाही। गौतम बुद्धांची मूर्ती आहे तर त्यापाशी रोज अगरबत्ती लावत असते, पण आज मला वाटलं की मलाही पाहिजे मूर्ती, तर लवकरच मी मूर्त्यासुद्धा घेणार आहे। आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतायत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच प्रेम असू द्या। अजून खूप छान छान व्हिडिओ बघायचे आहेत। आता मी 10 डेज चॅलेंज घेणार आहे, फूड चॅलेंज, कारण माझ्या फूडच्या व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे इंस्टावर आणि यूट्यूबवर सुद्धा। तर लवकरच मी ते चॅलेंजसुद्धा घेऊन येणार आहे, तुम्ही असंच सपोर्ट करत राहा। आणि तुम्हाला आवडतील का चॅलेंजिंग व्हिडिओ बघायला तेही कमेंटमध्ये सांगा। आणि माझी मटकूबाई बघा कशी मटकती आणि पप्पाची चॉईसचा फ्रॉक आहे हा, कसा वाटला? आणि मॅडमला मेकअप करायला खूप जास्त आवडतं, पण आणि आज सगळं चाललं होतं मला ब्लश लाव, मला लिपस्टिक, आणि नक्षुने गाडीवर त्याची बांगडीच पाडून टाकली चांदीची एक कडं। तर अजिबात राहत नव्हतं, लोटत होता मला तो गाडीवर की खाली उतरायचं आहे म्हणून, तर त्याच गोंधळमध्ये पडून गेली बांगडी। तर असो, मग इकडे बघा मस्त खाली खेळत होता, त्याला फरची नवी दिसत होती तर त्याच्यावर छान लोळत होता तो। नंतर मग मोठे भाऊजी आलेत, मग सगळ्यांनी थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला, लेकरांनी सुद्धा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला। मग आमच्या जावांच्या मस्त गप्पा रमल्या होत्या, इकडे सगळ्यांच्या गप्पा रमल्या होत्या, खूप वेळ गप्पा मारत बसलो आणि वेळ कसा निघून गेला, 1-1.5 तास कधी होऊन गेला कळलंच नाही। आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत दोघी पण। तर पिहूचं चाललं होतं हसी मजाक पिहूवरून की तिला पाय नव्हते पडत आहेत म्हणून तिचे पप्पा म्हणत होते पडू द्या आशीर्वाद द्या छान। तर साडी कशी वाटते माझी हे पण कमेंटमध्ये सांगा। आणि इकडं भाऊजाई आणि धीराची कॉमेडी चालली होती थोडीशी, पाया नव्हते पडू देत त्यांच्या वहिनी त्यांना। तर त्यानंतर यांच्या दुसऱ्या भावाकडे गेलो आम्ही, तर हे ॲडव्होकेट अश्विन दादा आहेत, हे त्यांच्या वाईफ आहेत। तर यांनीच ट्रॅक्टर आणलं होतं नक्षूसाठी पिहूसाठी, तर त्यांच्याही घरी गेलो। नंतर अजून एक आत्या आहे त्यांच्या घरीसुद्धा गेलो, नंतर अजून अजिंक्य दादा त्यांच्या घरी गेलो, तर ते काही घरी नव्हते, मग त्यांच्या आईवडिलांच्या पाया पडल्या आणि इकडनं गेलो मग घरी। तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओसुद्धा ॲड केला। सकाळीच आमचे 3-4 पार्सल आले होते आणि मला हे दसऱ्याच्या दिवशी पाहिजे होते, तर ते काही भेटले नाही। कर्टन्स मागवले होते मी, तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की बघा।